हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. MPSC राज्यसेवा 2026 ची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती उद्यापासून म्हणजे 31 तारखेपासून सुरू होणार आहे. फॉर्म भरायला अजिबात उशीर करू नका, कारण नंतर सर्व्हर डाऊन होते आणि मग आपला जो फॉर्म आहे तो सबमिट होत नाही. महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देणार आहे, तर त्यांच्यासाठी फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरण्याची नेमकी प्रोसेस कशी आहे, अकाउंट कसं क्रिएट करावं, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिस्कस करणार आहे. कुठले कुठले कागदपत्र आवश्यक आहे, कुठले कागदपत्र जे आहे ते नसेल तर फॉर्म भरता येत नाही, त्या सगळे मुद्दे जे आहेत ते आपण कव्हर करणार आहे. कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते कोणते कागदपत्र आवश्यक आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठले आवश्यक आहे, ते सगळं लाईव्ह आपण पाहणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणार आहे. तर माझं नाव वैभव राऊत, मी टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये हिस्ट्री हा विषय शिकवतो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि चला आता आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सगळं सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, की जर तुम्ही 2026च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुमचं ऑप्शनल इतिहास असेल, तर इतिहास ऑप्शनल आपण 1 जानेवारीपासून सुरू करतोय. तुम्ही एनरोल करू शकता आणि घर बसल्या तुम्ही ऑप्शनलची तयारी करू शकता. ठीक आहे. येस, तुम्हाला त्यासाठी आपला हा जो मोबाईल नंबर आहे 9307814586, याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. त्यानंतर 2026च्या राज्यसेवा परीक्षेसाठी आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहे. तुम्ही घर बसल्या अभ्यास करू शकता. प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही परीक्षांची तयारी या बॅचच्या माध्यमातून करून घेतल्या जाते. सगळेच्या सगळे विषय आपण शिकवतो. या बॅचमध्ये तुम्हाला 18 बुक्स जे आहेत ते घरपोच मिळतात. यासाठी तुम्हाला कुठलीही फी द्यावी लागत नाही. आणि सध्या आता सेल चालू आहे. ठीक आहे. तर सेल चालू असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॅचवर डिस्काउंट आहे आणि प्रत्येक बॅचवर डिस्काउंट मिळवण्यासाठी आपला हा जो मोबाईल नंबर आहे 9307814586, याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा. ओके. व्हेरी गुड. तर चला आपण सुरू करूया आता. बघा, लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा ज्यांना आता फॉर्म भरायचा आहे त्यांनी काय करा, सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जायचं. ठीक आहे. गुगलवरती गेल्यानंतर MPSC ऑनलाईन सर्च करायचं. काय करायचं? MPSC ऑनलाईन. MPSC ऑनलाईन सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी पहिली वेबसाईट येईल MPSC लॉग इन नावाची. कोणती वेबसाईट येणार? MPSC लॉग इन. तर या MPSC लॉग इनवर क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे पेज आहे ते हे पेज ओपन होणार. या पेजवरती बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग असं लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिहिलेला आहे. हे बघा, इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिहिलेला आहे. दिसतंय सगळं? व्हेरी गुड. यानंतर इथे खाली दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. एक, रजिस्टर ईमेल आयडी और मोबाईल नंबर किंवा पासवर्ड. आता हे कोणासाठी आहे? ज्यांचं ऑलरेडी अकाउंट तयार झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. एक मिनिट. ज्यांचं अकाउंट ऑलरेडी तयार झालंय त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, लक्षात आलं. पण जर तुमचं अकाउंट तयार झालेलं नसेल तर मग तुम्ही काय करणार? जर अकाउंट तयार झालेलं नसेल, एक मिनिट, तर बघा इथे खाली ऑप्शन दिलेला आहे क्रिएट अ न्यू अकाउंट. तर या क्रिएट अ न्यू अकाउंटवर तुम्ही क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येत आहे बघा, रजिस्टर नावाचा. इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. जो तुमचा चालू आहे तो टाका. जो चालू नाहीये तो टाकला तर कसं होणार? मग तसं पॉसिबल नाहीये. जो चालू आहे तो ईमेल आयडी टाका. गेट OTP करा. जो OTP तुम्हाला येणार तो तुम्हाला इथे टाकायचा आणि व्हेरीफाय OTP करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. जो चालू आहे तो टाका. नाही तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 2 नंबर असतात. जो चालू आहे तोच टाकायचा आहे. तो इथे टाकायचा. मोबाईल नंबरवरती OTP येणार, तो इथे व्हेरीफाय करायचा. त्यानंतर तुम्हाला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे तुमचा स्वतःचा. कोणताही पासवर्ड जो तुम्ही तयार करणार तो तुम्ही लिहून ठेवा. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की आपला पासवर्ड आपल्याच लक्षात राहत नाही. एकदम सोपा पासवर्ड ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इथे कन्फर्म पासवर्ड करा. ठीक आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे. ठीक आहे. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला बाकीची सगळी इन्फॉर्मेशन लिहायची आहे की तुमचं लहानपणीचं तुमचं निक नेम काय होतं हे कंपल्सरी आहे लिहिणं. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, तुमच्या फ्रेंडचं नाव लिहा, कंपल्सरी आहे. ब्लड ग्रुप लिहिणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं 12वी कंप्लीट कधी केलं ते तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सरनेम ऑफ द युअर फेवरेट हायस्कूल. ठीक आहे. तुम्हाला
फेवरेट हायस्कूल टीचरचं सरनेम तुम्हाला इथे टाकणं आवश्यक आहे. कोणतंही टाका, XYZ कुठलं पण टाका, काही विषय नाहीये. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन, कोणतंही टाका. जर कोणाला सचिन तेंडुलकर आवडतो, कोणाला विराट कोहली आवडतो, तर तुम्ही विराट लिहू शकता इथे. ठीक आहे, हे सगळं लिहून ठेवा. हे का बरं गरजेचं आहे? जर तुम्ही एखाद्या वेळेस पासवर्ड विसरला तर ही माहिती तुम्हाला कामी येणार आहे. तुमच्या शाळेचं नाव लिहा XYZ, ब्लड ग्रुप लिहा A पॉझिटिव्ह. ठीक आहे, तुमच्या लहानपणाच्या मित्राचं नाव लिहा XYZ, तुमचं एखादं लहानपणीचं जर नाव असेल तर ते लिहा आणि मग तुम्ही रजिस्टर करा. ठीक आहे, तुम्ही रजिस्टर केलं की रजिस्टर केल्यानंतर मग हा ऑप्शन जो आहे खाली ऑप्शन आहे बघा लॉग इन नावाचा, या लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि तुमच्या ईमेल आयडी वरती युजर आयडी आणि पासवर्ड येतो. तो युजर आयडी तुम्ही इथे टाका. जसा मी माझा मोबाईल नंबर युजर आयडी टाकलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मग मी माझा पासवर्ड जो आहे तो इथे टाकणार. मग मी माझा पासवर्ड इथे टाकला. आता मी लॉग इन करणार. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे काही नंबर्स येणार, ते नंबर्स तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. जसं 1500 हा नंबर आला ना माझा, 150093 मी इथे टाकला. ठीक आहे, हे आकडे येणं गरजेचं आहे. नाही आले तर इथे रिफ्रेश करता येतं. प्रोसीड करा. एक मिनिट थांबा. एक मिनिट. हा, पुन्हा डबल पासवर्ड टाकतो मी. पेज ओपन झालं. ठीक आहे, आता हे मेन पेज आहे. हे मेन पेज, इथे तुम्हाला सगळी माहिती भरावी लागणार आहे. इथं सगळं इन्स्ट्रक्शन दिलेले आहे MP आयोगाने की तुम्ही माहिती कशी कशी भरली पाहिजे. पहा काय लिहिलंय, प्लीज प्रोव्हाइड ऑल द कंपल्सरी फील्ड्स टू फायनली सबमिट. ठीक आहे, हे बघा हे सगळं लिहिलंय. कंपल्सरी सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. जिथे कंपल्सरी लिहून असेल तिथे असा स्टार काढलेला असेल, ती सगळी माहिती तुम्हाला भरणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय फॉर्म सबमिट होणार का? फॉर्म सबमिट होणार नाही. मग बघा खाली वेगवेगळ्या स्टेज दिलेले आहे. पहिला आहे क्रिएटिंग अपडेटिंग प्रोफाईल. ठीक आहे, तुम्हाला पहिले तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे, नंतर ते सबमिट करायचं, लॉक करायचं आहे. नंतर तुमची इलिजिबिलिटी जी आहे ती तुम्हाला चेक करायची आहे. तुम्ही सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. नंतर अप्लिकेशन सबमिट करायचं आहे. त्यानंतर फीस पेमेंट करायची आहे. त्यानंतर इथे स्टेप बाय स्टेप सगळी माहिती दिली आहे. पहिले तुम्ही अकाउंट जे आहे ते तयार करा, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. नंतर तुम्ही आफ्टर सक्सेसफुल लॉग इन, नंतर प्रोफाईल क्रिएशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. ओके, चला सुरू करूया. आता आपल्याला प्रोफाईल क्रिएशन मध्ये जायचं आहे. तर माझं ऑलरेडी प्रोफाईल बनलेलं आहे. ठीक आहे, माझं ऑलरेडी प्रोफाईल बनलं असल्यामुळे पुन्हा क्रिएट करायची गरज नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतो की काय काय माहिती येऊ शकते. ओके, व्हेरी गुड. एक मिनिट सांगतो, कशी पूर्ण माहिती सांगतो. एक मिनिट. एकच मिनिट.
पहा आता लक्ष द्या. पहा आता माझं ऑलरेडी बनलेलं होतं, त्याच्यामुळे ते अनलॉक करावं लागलं. अनलॉक करायला थोडासा वेळ लागला. ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या. आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएशन येईल. हे बघा इथे लिहिलेलं आहे प्रोफाईल क्रिएशन. ठीक आहे. या प्रोफाईल क्रिएशन मध्ये जर तुम्ही गेला तर पहा लक्षात द्या. इथे काय दिलं आहे पहिले आधार नंबर. तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकणं गरजेचं आहे. स्टेप 1 आधार नंबर. तुमचा आधार नंबर तुम्ही टाका. ठीक आहे. त्यानंतर काय आहे नेम इन इंग्लिश वैभव प्रभाकरराव राऊत. हे मी माझं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स सरनेम पहिलं नाव मिडल नेम हे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर चला पुढे जाऊया. आता बघा इथे काय लिहिलेलं आहे मदर नेम डेट ऑफ बर्थ जेंडर हे सगळं तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ओके. मोबाईल नंबर तुमचा जो चालू आहे तो तुम्हाला टाकणं आवश्यक आहे. ईमेल आय डी मॅरिच्युअल स्टेटस जे आहे ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात. आता इथे मी जेव्हा मॅरिड नव्हतं माझं लग्न झालं नव्हतं तेव्हाचं हे माझं अकाउंट आहे. तेव्हा मी अनमॅरिड टाकलं होतं. परंतु आता मी मॅरिड आहे. तर हे आता अपडेट करायचं राहिलेलं आहे. तुम्हाला तुमचं प्रोफाईल अपडेट सुद्धा करता येतं. ओके. त्यानंतर आपण वरती जाऊ. पुन्हा काय काय आहे बघा. तुम्ही तुमचं जे नाव आहे ते 10वी नंतर तुम्ही चेंज केलं आहे का? मॅरेज नंतर तुम्ही चेंज केलं आहे का? मी नो केलेलं आहे. इथे तुम्हाला नो करायचं आहे. तुम्हाला मराठी हे बोलता येते का लिहिता येते का वाचता येते का? तर मी तीनही लिहिलं की मला बोलता येते वाचता येते लिहिता येते. नंतर तुमची जी उंची आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे ती गरजेची आहे. त्यानंतर तुमचं वेट तुम्हाला टाकायचं आहे. माझं तेव्हा 65 होतं तर मी 65 टाकला. आता नाही आहे 65. चेस्ट जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. तर हा मुद्दा आता आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही जेव्हा कधीही एमपीएससीचा फॉर्म क्रिएट कराल तर तुमची चेस्ट जी आहे तर ती तुम्ही जेवढी टाकाल मिनिमम 82 वगैरे पाहिजे तर 82च्या वरती टाका. ठीक आहे. आणि फुगवून जी आहे ती कमीत कमी 5 सेंटीमीटर तुम्हाला जास्त फुगवून सांगायची आहे. कारण तुमची जी चेस्ट आहे ती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय मुलांसाठी मुलींसाठी नाही मुलांसाठी. तर बघा मी इथे 88 टाकलाय इथे 93 टाकलेला आहे म्हणजे 5चा डिफरन्स ठेवलेला आहे. तर मिनिमम 5चा डिफरन्स ठेवायचा नाही तर PSI ला क्वालिफाय होत नाही तुम्ही लक्षात ठेवा. ओके. लक्षात आलं. व्हेरी गुड. त्यानंतर वरती जाऊया. कास्ट टाकली मी ओबीसी. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. इश्युइंग डिस्ट्रिक्ट जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. मी यवतमाळ टाकलेला आहे माझा इश्युइंग डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. त्यानंतर डेट तुम्हाला कधी मिळालं ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ह्या सगळ्या कंपल्सरी आहे. बघा इथं रेट दिलेला आहे. ओके. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का? तर ज्यांची निघाली नाहीये तर काही गरजेची नाहीये. पण ज्यांची निघाली आहे त्यांनी टाकून द्या. नाही निघाली आहे काही फरक पडत नाही. तुम्ही येस नो करू शकता. मी नो केलेला आहे तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. चला पुढे जाऊया. आता पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज डिटेल्स. तर मी काय लिहिलंय नो म्हणजे जे दिव्यांग नाही आहे त्यांनी नो लिहा. जे दिव्यांग आहे त्यांनी येस करा. त्यानंतर स्पोर्ट्सशी संबंधित काही आहे का? तर स्पोर्ट्सशी संबंधित मी स्टेट लेवलला खो खो खेळलेलो आहे म्हणून मी बघा मी माझं पूर्ण इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. स्टेट लेवलला मी खो खो खेळलेलो आहे. सिनियर स्टेट लेवल चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. कधी मिळालेलं आहे ती डेट टाकली. ठीक आहे. टुर्नामेंटचा पिरियड टाकला. सर्टिफिकेशनचं मी व्हेरिफिकेशन केलं का? जर तुमच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही रिजनल लेवलला म्हणजे क्रीडा उपसंचालकाच्या ऑफिसमध्ये जाऊन ते व्हेरिफिकेशन करणं तुम्हाला आवश्यक आहे. अमरावतीवरून व्हेरिफिकेशन केलं आहे. स्पोर्ट व्हेरिफिकेशन नंबर टाकलेला आहे. ठीक आहे. ही सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे सगळी माहिती भरायची आहे. टाईप ऑफ कॉम्पिटिशन नेम ऑफ कॉम्पिटिशन पोझिशन मेडल पिरियड ऑफ टुर्नामेंट ही सगळी माहिती तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. व्हेरिफिकेशन स्टेटस काय आहे टुर्नामेंटचा पिरियड काय ही सगळी माहिती भरली ती इथे आली. ओके. आता ही जी सगळी माहिती आहे ही सगळी माहिती तुम्हाला ऍड करायची आहे. ऍड केल्यानंतर तुम्ही दुसरीकडे म्हणजे पुढच्या पेजवर जाता. ठीक आहे. तर पहा इथे आलात तुम्हाला इथे लिहिलेलं आहे एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहात का? नाही. असेल तर लिहा नसेल तर नका लिहू. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय आहे का? तर मी नो लिहिलेलं आहे. डोमिसियल सर्टिफिकेटची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. हे बघा इथे आहे का? यस लिहायचं आहे. अवेलेबल आहे का? यस लिहायचं आहे. डोमिसियल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. ओके. कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला मिळालं तो जिल्हा लिहायचा आहे. डोमिसियल इश्युइंग डेट लिहायची आहे. ओके. त्यानंतर पुढे ऑर्फन कॅटेगरीमध्ये तुम्ही येता का? नाही येत. येत असेल तर यस करा नसन येत तर नो करा आणि मग सेव्ह करा. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर मग तुम्ही जाता दुसऱ्या स्टेपकडे. दुसऱ्या स्टेपमध्ये स्टेप 2
स्टेप 2 मध्ये तुम्ही आला, तुमचा ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. मी माझा ॲड्रेस पूर्ण टाकलेला आहे. जिथपर्यंत तुमच्या घरी लेटर पोहोचू शकेल तोच ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, नाही तर भलता टाकून द्याल. पिनकोड वगैरे टाकणं कंपल्सरी आहे. जिथे रेड केलेलं आहे ना ते तुम्हाला सगळं भरणं कंपल्सरी आहे, नाही तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. हे बघा इथे रेड केलेला आहे, इथे रेड आहे, इथे रेड आहे, हे तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे. समजलं? व्हेरी गुड. तर हे तुम्हाला सगळं ॲड्रेस टाकायचा आहे, नंतर सेव्ह करायचं आहे. नंतर तुम्हाला जायचं आहे तिसऱ्या स्टेपवरती. मग तुम्ही तिसऱ्या स्टेपवरती गेला, इथे लिहिलंय तुमच्या विरोधात एखादी केस पेंडिंग आहे का, असं तर डिटेलमध्ये माहिती लिहा. तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही जर ती माहिती लपवली, नंतर जर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होते, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागते, त्यावेळेस ती माहिती उघडकीस झाली तर मग प्रॉब्लेम येईल 100%. म्हणून जर तुमच्या विरोधात कुठली क्रिमिनल केस असेल तर बिंदास लिहा, काही विषय नाहीये. ओके, काही होत नाही, तुम्ही लपवू नका. त्यानंतर तुमच्या विरोधात कोणतीही एखादी ऍक्शन घेण्यात आलेली आहे का कुठल्याही गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनकडनं? येस असेल तर येस लिहा. माझ्या विरोधात घेतली नाही म्हणून मी दोन्ही ठिकाणी नो केलेला आहे. ठीक आहे, कुठे भांडणं झाले त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नका. आपल्याला एमपीएससीची तयारी करायची आहे, आपल्याला नेता बनायचं नाहीये. किती केसेस राहिल्या तरी आपल्याला काही होणार नाही. पण जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर तुमचं कॅरेक्टर क्लिअर पाहिजे, क्लीन पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही परीक्षेने तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आहे का त्याची सुद्धा माहिती इथे द्यायची आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊ. तुम्हाला प्राइज मेडल वगैरे कुठे मिळालेलं आहे का स्पोर्टमध्ये वगैरे? तर मी ही माहिती भरली नाही, मी भरायला हवी होती, तर मी आता ती भरून टाकणार. तुम्ही पण भरून टाकायची आहे. जर डिस्टिंक्शन मिळालं असेल तुम्हाला स्कूलमध्ये वगैरे ते पण तुम्हाला ऍड करायचं आहे. अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल, तिथे तुम्हाला अवॉर्ड देण्यात आला असेल कुठला, तो तुम्ही मेन्शन करा. नंतर तुम्हाला स्टेप 3 वर गेला तर स्टेप 4 वर जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण क्वालिफिकेशन द्यायचं आहे. कुठलं? 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी असेल तर पीएचडी. ठीक आहे. त्यानंतर नेट सेट वगैरे तुम्ही असाल तर ते पण सगळी माहिती भरा. एमपीएससी करण्यासाठी फक्त ग्रॅज्युएशनची मर्यादा आहे, पण मग फक्त ग्रॅज्युएशन टाकलं पाहिजे का? नाही, सगळं टाका. का बरं? कारण जेव्हा सारखे मार्क पडतील तुमच्या कॉम्पिटिटरला तुम्हाला सारखे मार्क पडतील तेव्हा पहिले एज पाहिलं जाईल. कोणाचं एज जास्त आहे, ज्याचं एज जास्त आहे त्याला पहिली प्रेफरन्स. आणि त्यानंतर जर एज सारखं आलं तर मग क्वालिफिकेशन, ज्याचं जास्त क्वालिफिकेशन त्याला संधी दिला जाईल. म्हणून जे काही केलं असेल बारीक चुरीक ते सगळं टाकून द्यायचं, काही विषय नाही. मी सगळं माहिती टाकलेली आहे बघा इथे. क्वालिफिकेशन टाईप, नेम ऑफ द क्वालिफिकेशन, सब्जेक्ट, स्टेट, बोर्ड कोणता आहे, पर्सेंटेज किती मिळाले, क्वालिफिकेशन स्टेटस, डेट ऑफ द क्वालिफिकेशन ऑफ द कम्प्लिशन, अटेम्प्ट किती अटेम्प्टमध्ये तुम्ही 10वी 12वी पास झाला. ठीक आहे, ते सगळं लिहायचं आहे. पर्सेंटेज लिहायची आहे. सीजीपीए असेल तर सीजीपीए लिहा. ठीक आहे. नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, किती मंथ लागले तुम्हाला, तर तुम्ही 10वी एका वर्षाचा आहे तर 12 मंथ लिहा, 12वी एका वर्षाचा आहे तर 12 मंथ लिहा, ग्रॅज्युएशन 3 वर्षाचा आहे तर 36 महिने लागले, असं लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. मोड कोणता आहे, डिस्टन्स होतं की रेग्युलर होतं, ही सगळी माहिती तुम्हाला द्यायची आहे. सब्जेक्ट टाकायचे आहे, कंपल्सरी सब्जेक्ट टाकायचे आहे, ऑप्शनल सब्जेक्ट टाकायचे आहे. नाही टाकले तरी चालते, कारण इथं कंपल्सरी आहे का सगळं? नाही, पण तुम्हाला भरणं गरजेचं आहे, भरा. ओके. नंतर याला सेव्ह करा. सेव्ह केल्याशिवाय समोर जायचं नाही, सेव्ह करणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सेव्ह केलं पाहिजे. आलं लक्षात? हे बघा इथं 10वीचं लिहिलेलं आहे एसएससी. एसएससी नंतर आपण पुढे जातो, पुढे गेल्यानंतर इथं एचएससी, एचएससी नंतर ग्रॅज्युएशन येतं. ही माझी मी पूर्ण माहिती भरलेली आहे बघा. एचएससी दिसतंय, पहिले एसएससी आहे मग एचएससी. तुम्ही क्रमाने जा, एसएससी, एचएससी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी, जे काही असेल ते. मग एचएससी भरलाय, 8 मधून केलं, स्टेट बोर्ड होतं, 2006 मध्ये केलं. ठीक आहे. त्यानंतर 77% मिळाले, 12 महिन्याचं होतं, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन होतं, मराठी आणि इंग्रजी होतं. ठीक आहे. तर हे सगळं इथे लिहिलेलं आहे. कळलं? व्हेरी गुड. मग आता आपण स्टेप नंबर 5 वर जाऊ. एक्सपिरियन्स आहे का कुठला? तर नाही, मी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली नाही त्याच्यामुळे कुठलाही एक्सपिरियन्स नाही म्हणून मी लिहिला नाही. असेल तर लिहायचा. आता प्रायव्हेट एक्सपिरियन्स तर मी काही टाकला नाही, जाऊ दे म्हटलं. ठीक आहे, नो करायचं. मग शेवटी जायचं सिग्नेचर आणि फोटो. तर बघा इथे पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. इथे कॅमेराचा ऑप्शनही आहे. तुमच्याकडे तुमचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या घरी कॅमेरा असेल किंवा तुम्ही एखाद्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये गेला, तिथून तुम्ही फॉर्म भरत आहे, कॅमेरावर क्लिक करायचं, तुमचं डायरेक्ट फोटो निघते.
त्याच्यानंतर सिग्नेचर तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. आणि खाली तुम्ही जेवढी सगळी माहिती भरली, कोणतीही माहिती असो तुमची, ती सगळी माहिती याच्यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केला, ओके, सबमिट अँड लॉक प्रोफाईल झालं की मग तुम्ही बाहेर निघता. तुम्ही बाहेर निघालं की इथे ऑनलाईन अप्लिकेशनचं ऑप्शन आहे. ठीक आहे, आता इथे ऑनलाईन अप्लिकेशन दिलेलं आहे. तर इथे सगळ्या ऑनलाईन जेवढ्याही अप्लिकेशन्स आलेले आहे, म्हणजे सगळ्या परीक्षा ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, ते सगळं इथे येणार आहे. आलं लक्षात? ते सगळं इथे येणार. ठीक आहे, ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये जायचं, जेवढे ॲडव्हर्टिजमेंट आलेले आहे त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे, माय अकाउंटमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचं प्रोफाईल तुम्हाला दिसेल. हे बघा, माझा फोटो इथे आहे, दिसतंय तुम्हाला? येस. इथे बघा माझं नाव लिहिलेलं आहे. इथे मी माझं जाऊन प्रोफाईल पाहू शकतो. हे बघा, इथे सगळं प्रोफाईल आहे माझं. आपण जे प्रोफाईल क्रिएट केलं ते सगळं प्रोफाईल आपल्याला इथे दिसते. हे बघा, वैभव नाव आहे, ईमेल आयडी आहे, जन्मतारीख दिलेली आहे, वडिलांचं नाव आहे, आईचं नाव आहे, जेंडर मेल आहे. ठीक आहे, ही सगळी माहिती जी भरली आपण आत्ता, ती सगळी माहिती इथे येणार आहे. हे बघा, ही सगळी माहिती इथे येणार आहे. ओके, मग ही सगळी माहिती इथे आली की आता समजा आता कुठल्याही परीक्षेचा फॉर्म नाही आहे समजा, ओके, तर जेव्हा परीक्षेचे फॉर्म निघतील, आता उद्यापासून इथे राज्यसेवा स्टेट सर्व्हिस, MPSC स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस 2026 ही ॲडव्हर्टाइजमेंट इथे येणार. इथे आली का मग तुम्हाला माय अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. समजलं? माय अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय त्याला करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट तुम्ही हे करू शकता. हे बघा, 2021 ची जी मी परीक्षा दिली होती ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे, फीस पेड केलेली आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षा दिलेल्या आहे ते सगळं इथे रेकॉर्ड येतो. आलं लक्षात? आता याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट कंपल्सरी असणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे, ओके, आणि ओपन सोडून इतर कॅटेगरी मधला जो विद्यार्थी आहे त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे पहा. ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्याला SSC म्हणजे 10व्या वर्गाची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. HSC साठी सुद्धा मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट. ग्रॅज्युएशनसाठी ग्रॅज्युएशनचे मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही अपियर असाल, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नाहीये, फायनल इयरला आहे, अपियर लिहा. सेकंड इयरला आहे, अपियर लिहा. फर्स्ट इयरला आहे, अपियर लिहा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे अकॅडमिक्स आहे त्या सगळ्या अकॅडमिक्सच्या मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, पूर्ण झालं असेल तर मार्कशीट, पूर्ण नसेल झालं तर अपियर म्हणून लिहा. त्यानंतर तुमच्याकडे डोमिसाईल जे आहे ते डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा रहिवासी. आधार कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड जे आहे ते तुम्ही टाका, काही विषय नाही. नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट, डोमिसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, बस एवढं जरी राहिलं सफिशियंट आहे. कारण ओपन कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, ST कॅटेगरीमध्ये असाल, तर हे सगळे डॉक्युमेंट तर तुम्हाला लागणारच आहे. सोबत तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, कंपल्सरी लागेल. ठीक आहे, तुम्ही SC कॅटेगरीमध्ये आहात, कास्ट सर्टिफिकेट लागेल. तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहात, SCBC मध्ये आहात, NTD, NTC, NTB वगैरे कोणतंही असाल, VJ मध्ये असाल, SBC मध्ये असाल, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. पण ह्या दोन कॅटेगरी सोडून द्या. ST, SC यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं. पण ह्या बाकीच्या ज्या सगळ्या कॅटेगरी आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट तर लागतंच. त्याच्या सोबत नॉन क्रिमिलियर सुद्धा लागतं. काय लागतं?
नॉन क्रिमिलियर तुम्हाला ते काढणं गरजेचं आहे. 3 वर्षासाठी नॉन क्रिमिलियर निघतं, ते अपडेट असणं गरजेचं आहे. तुम्ही आत्ता जो फॉर्म भरता तो फॉर्म भरताना तुमच्याकडे अपडेट असलेलं नॉन क्रिमिलियर पाहिजे. जर नसेल तर अप्लाय करा. 20 तारखेपर्यंत डेट आहे फॉर्म भरायची. अप्लाय करा. जी रिसिप्ट तुम्हाला मिळते की मी नॉन क्रिमिलियरला अप्लाय केलाय, ती रिसिप्ट जरी तुम्ही अपलोड केली तरीही जमते. नॉन क्रिमिलियर नाही मिळालं फॉर्म भरेपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, रिसिप्ट अपलोड करा. पण या वर्षीचं नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट अपलोड करा, नाहीतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम येते. तेव्हा असं समजलं जाते की त्यावेळेस तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नव्हतं, विनाकारण ओपन कॅटेगरीमध्ये चालले झाले. समजलं? तर या कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. नसेल तर काही फरक पडत नाही. तुम्ही अधिकारी झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करावी लागते. इथपर्यंत ठीक आहे? व्हेरी गुड. तर हे सर्टिफिकेट जे आहे, हे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. आलं लक्षात? व्हेरी गुड. त्यानंतर उंची टाकताना तुम्ही उंची टाका बरं का. 165 असेल तर 165 टाका, 166 असेल तर 66 टाका. ओके, याच्यापेक्षा कमी असेल तर कमी टाका. जास्त विनाकारण जास्त टाकू नका, जेवढी आहे तेवढीच टाका. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल क्रिएट करू शकता. हे संपूर्ण प्रोफाईल तुमचं क्रिएट झालं तर बघा, नाव जे आहे ते नावामध्ये तुम्हाला जास्त वेळा बदल करता येत नाही. नाव जर तुमचं चुकलं असेल तर नावामध्ये एकदा बदल करता येतो. आधार कार्डमध्ये सुद्धा एकदा बदल करता येतो. ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येतात. पण ह्या गोष्टी ज्या आहे, ह्या गोष्टीमध्ये वारंवार बदल करता येत नाही. म्हणून तुम्ही काळजीपूर्वक नाव टाका, आधार कार्ड नंबर काळजीपूर्वक टाका. समजलं? हे प्रोफाईल तुम्ही घरी तयार करू शकता. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर आपला हा व्हिडिओ पाहून पाहून तुम्ही प्रोफाईल बनवा. आणि जर नाही जमलं तर कॅफेमध्ये जा, एकदा पूर्ण बनवून घ्या, काही प्रश्न नाहीये. नंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची गरज नाही. माय अकाउंटमध्ये गेला की डायरेक्ट परीक्षा येते, त्याच्यावर क्लिक करायचं आणि अपलोड करायचं. समजलं? व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तुम्ही एमपीएससीचं प्रोफाईल जे नवीन विद्यार्थी आहे ते बनवू शकता. ठीक आहे? याच्यामध्ये काही राहिलं तर तुम्ही मला नक्की सांगा. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, टेक केअर.